म्हणून या बरसाती मेंढक्यांपासून सावधान राहा. अनेक लोक म्हणतात आता नवनीत राणाला पाडलं, आता रवी राणाचा नंबर आहे. अरे रवी राणा हा खाली हात आला होता, खाली हात जाणार आहे. रवी राणाच्या जीवनामध्ये एकच आहे उदाहरण, गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही, या विचाराने रवी राणा काम करतो. आज 12 महिने इलेक्शन असो की नसो, प्रत्येक गरीबाच्या घरी किराणा पोहोचणं, त्या गरीबाच्या घरी दिवाळी झाली पाहिजे. आणि 10 येणाऱ्या 14 तारखेपासून डॉक्टर साहेब 1 लाख कुटुंबाच्या घरी किराणा वाटणार आणि 1 लाख कुटुंबाच्या घरी त्या किराणाच्या थैलीमध्ये साडी सुद्धा राहणार आहे, जे दिवाळीला आमच्या बहिणींनी घातली पाहिजे. या ठिकाणी राखीची साडी इथे मिळेल आणि दिवाळीची थाळी थैलीमध्ये मिळेल. अरे किती पैसे जमा कराल, सगळं इनकमिंगच आहे, आउटगोइंग नाही आहे. एखाद्या नेत्याला मला विचारायचं आहे, इतक्या वर्ष सरकारमध्ये असता, इतक्या वर्ष सत्ता भोगता, इतक्या वर्ष आमदार असता, खासदार असता, अरे सगळं इनकमिंग जे करता तुम्ही, थोडं गरिबांना आउटगोइंग करा. भरभरून हे गरीब लोक आशीर्वाद देतात. हे उदाहरण रवी राणा आहे. पण रवी राणाला साडी वाटली त्याच्यावर टीका, रवी राणाने किराणा वाटला त्याच्यावर टीका. अरे मी सगळ्या नेत्यांना सांगतो, रवी राणा किराणा वाटते, तुम्ही मूठभर फक्त साखर वाटून दाखवा, फक्त साखर. पण टीका करण्याला काही लागत नाही, पण किराणा वाटायला पैसे लागते. काय लागते तर पैसे खिशातून काढायला काय वाटते त्यांना की माझ्या कुटुंबासाठी मालमत्ता जमा केली पाहिजे, माझ्या कुटुंबासाठी पैसे जमा केले पाहिजे, माझ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी विचार केला पाहिजे. अरे ज्या कुटुंबांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचलं त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका. हे कुटुंब सुद्धा आपलं आहे, या कुटुंबाला मजबूत करा. आज तुम्ही पाहिलं की जातीपातीचं राजकारण करून, खोटा नाटा प्रचार करून, अरे संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे, अशा प्रकारचा खोटा प्रचार केला. अरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान भी रहेगा. और संविधानाला बदलण्याची कोणाची बापाची ताकद नाही आहे. पण खोटा प्रचार केला, खोटा प्रचार करून चांगल्या लोकांना घरी बसवलं. आणि चांगल्या लोकांना घरी बसवल्यानंतर काय परिस्थिती असते, एखादा व्यक्ती जर घरातला चांगलं काम करत असेल आणि त्याला जर तुम्ही शिवा देताय तर त्या चांगल्या माणसाच्या कामाला काही किंमत राहत नाही. ती चांगलं काम करण्याचं काम नवनीत राणांनी केलं. पण एक अशी हवा आली, त्या हवेमध्ये त्यांना वाहून जावं लागलं आणि एक कुणीतरी निवडून आलं. तर मला एवढंच म्हणायचं आपल्याला की राजकारणामध्ये राजकारण होत राहील, जात राहील, सरकार येत राहील, बदलत राहील, पण चांगले लोक राजकारणामध्ये आले पाहिजे. चांगले लोक जर राजकारणामध्ये आले तरच तुम्हाला सांगतो या देशामध्ये गरिबांमध्ये परिवर्तन होईल. या देशामध्ये दोनच जात आहे, एक गरीब आणि श्रीमंत. त्या श्रीमंत श्रीमंत होत चालला आणि गरीब गरीब होत चालला. त्या तळागाळातल्या गरीब लोकांना बाहेर काढण्यासाठी चांगले लोक राजकारणामध्ये आले पाहिजे. ही संधी सुद्धा चांगल्या लोकांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी दिली पाहिजे. हे हात जोडून या ठिकाणी विनंती करतो. आज तुम्हाला माहित आहे, माझ्या घरी कोणी जरी आलं तर चहा पिल्याशिवाय जात नाही. कोणी बिमार आहे त्याचा इलाज केल्याशिवाय, त्याला मदत केल्याशिवाय मी सोडत नाही. कोणा शिक्षण आहे त्याला मदत करतो, कोणी लग्न आहे त्याला मदत करतो. कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये जर कोणी सापडलाय त्याला मदत करण्याचं काम जेव्हा आम्ही करतो तर मला माहित आहे की गरिबीचे चटके काय असते आणि गरिबीचे चटके जो भोगते तोच गरिबांना न्याय देऊ शकते. आज कोरोनाच्या काळामध्ये एवढे अधिकारी या ठिकाणी बसले, सगळ्या अधिकाऱ्यांनी आपापलं कर्तव्य बजावलं. पण कोरोनाच्या काळामध्ये मेलघाट सारख्या आदिवासी भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी किराणा वाटण्याचं काम जर कोणी असं केलं असेल तर तुमच्या भावांनी केलंय, नवनीत राणांनी केलंय, बोंडे साहेबांनी केलंय. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक जाऊ शकत नाही त्या गरीब लोकांना मदत करण्याचं काम केलं. अमरावती शहरामध्ये ग्रामीण मध्ये मदत करण्याचं काम केलं. कोरोनामध्ये जे मजदूर वेगवेगळ्या राज्यातून येत होते
त्यांना आपापल्या गावामध्ये पोहोचवण्याचं काम तुमच्या भावांनी केलं. बाकी सगळे नेते बिडामध्ये लपले होते. त्या कोरोनामध्ये तुमचा भाऊ मैदानामध्ये होता. म्हणून मला आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, नवनीत राहाचा नंबर लागला, आता माझा नंबर लावू नका. आणि मी राजकारणामध्ये ठरवलेलं आहे, ज्या दिवशी मी पराभूत होईल त्यानंतर कधी इलेक्शन लढणार नाही. राजकारण हा धंदा नाही आहे. मी रक्ताचं पाणी करून या लोकांना मदत करतो. राजकारण करायसाठी हा कोणी धंदा घेऊन बसलो नाही आहे. जर तुम्ही मला आशीर्वाद देत राहाल तर मी तुमच्या सोबत ताकदीने उभा राहत राहील. जे मला कर्तव्य आहे ते मी करत राहील. पण कोणी जर हे ठरवत असाल की रवी नावाचा पराभव करायचा आहे तर मलाही माहित आहे या बहिणी अंदर आणि बाहेर बसलेल्या आहे. जिथपर्यंत या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, रवी नावाच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही. ही ताकद मला माहित आहे. म्हणून आज मी आपला राखीच्या निमित्त आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे. आणि मला विश्वास आहे की सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये 17 तारखेला 3000 रुपये टाकले जाईल. आणि जवळपास 25,000 पेक्षा जास्त या एक महिन्यामध्ये आपण सगळ्या गोरगरिबांच्या डोळ्यांचा चेकअपचा कॅम्प ठेवला होता. 25,000 पेक्षा डॉक्टर साहेब आपण डोळ्यांच्या चष्मे मोफत वाटले. कॅम्प मोफत होता. आणि मोत्या बिंदूचे कमीत कमी 700 ते 800 ऑपरेशन सुद्धा आपण करून दिले. तर ज्यांनाही असं वाटते की आमचे डोळे चेक झाले पाहिजे, चष्मा मिळाला पाहिजे, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.